नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। यशवंतराव चव्हाण, शरद पवार, शंकरराव चव्हाण आणि विलासरावांचे भन्नाट किस्से। डॉक्टर किन्हाळकर यांच्या घरी रंगली मधुकर भावेंची चावडी। ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आपल्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या अनुभवातून महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास, संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसेच अनेक दिग्गज राजकीय नेत्यांशी संबंधित आठवणी आणि किस्से उलगडत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। माजी राज्यमंत्री डॉक्टर माधवराव किन्हाळकर आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर वृषाली किन्हाळकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या सदिच्छा भेट कार्यक्रमात भावे यांनी उपस्थित मान्यवरांशी दिलखुलास संवाद साधला। या अनौपचारिक गप्पांमध्ये माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शरद पवार, डॉक्टर शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्याशी निगडीत अनेक रंजक आणि भन्नाट किस्से भावे यांनी सांगितले। त्यांच्या आठवणींनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली। यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाबाबत बोलताना भावे म्हणाले की यशवंतराव चव्हाण हे केवळ मुख्यमंत्री किंवा संरक्षण मंत्री नव्हते, तर त्या पदांपेक्षाही कितीतरी मोठे उंचीचे राष्ट्रीय नेते होते। डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या जडणघडणीत शंकरराव चव्हाण यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे। विशेषतः जलसंपत्ती क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या 14हून अधिक मोठ्या धरणांमुळे राज्यातील मोठ्या भागाची पाण्याची गरज भागविण्यास मदत झाली। यावेळी भावे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले। निवडणूक प्रक्रियेत वाढत्या आर्थिक प्रभावांबद्दल खंत व्यक्त करत त्यांनी आज पैशांशिवाय निवडणूक लढवणे कठीण झाले आहे असे मत मांडले। तसेच सध्याच्या शासनाच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी परखड शब्दात टीका केली। यावेळी ज्येष्ठ नेत्या तथा माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील, माजी राज्यमंत्री डॉक्टर माधवराव किन्हाळकर, नांदेडचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष भगवानराव आलेगावकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर विठ्ठल पावडे, माजी संधी अधिकारी एकनाथ मोरे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, नानक साई फाउंडेशनचे प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, अभंग चळवळीचे प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, गोतातीर समाचारचे संपादक केशव घोंसे पाटील, सतीश किन्हाळकर, सुभाष किन्हाळकर, प्राचार्य डॉक्टर पंजाब चव्हाण, बालाजी इंगळे खानापूरकर, अरुण कुलकर्णी, विजय होकर्णे, विनायक एकबोटे, सौ श्यामल पत्की, महेश देशमुख, संदीप देशमुख तरोडेकर, संदीप देशमुख बारडकर, शिवा अंबुलगेकर, शिवाजी गावंडे, दीपनाथ पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती। भावे यांच्या अनुभव समृद्ध आठवणींमुळे आणि स्पष्ट वक्तेपणामुळे हा संवाद कार्यक्रम संस्मरणीय ठरला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी पंढरीनाथ बोकारे, नांदेड।